नवरात्र उत्सवात लाखो भाविक खानदेशातून पायी प्रवास करत सप्तशृंगीच्या गडावर दरवर्षी जातात। देवीचे खानदेश माहेरघर तर दख्खन सासरघर मानले जाते। बेटावद हे गाव माहेरघर मानले जाते। येथून गेल्या अनेक वर्षापासून गडावर लावल्या जाणाऱ्या ध्वज चैत्र शुद्ध अष्टमीला रेणुका मातेच्या मंदिरापासून निघतो व सप्तशृंगी देवीच्या मंदिराच्या कळसावर लावला जातो। बेटावद येथील मंदिराचे पुजारी योगेश भानुदास बुवा हे गेल्या अनेक वर्षापासून हा 11 मीटर लांबीचा केशरी रंगाचा ध्वज घेऊन त्यांच्या समवेत जवळजवळ 200 ते 300 भाविकांना घेऊन गडावर पायी जातात। गडावर गेल्यावर श्री सप्तशृंगी निवासी देवी ट्रस्ट यांच्याकडे हा 11 मीटर लांबीचा ध्वज सोपवण्यात येतो। ध्वज लावण्याचा मान दरेगाव येथील गवळी कुटुंबियांना देण्यात येतो। वंश परंपरेने देवीच्या गडावर चतुर्दशीच्या मध्यरात्री ध्वज लावला जातो व भाविक या ध्वजाचे दर्शन घेऊन सप्तशृंगी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन परतीच्या प्रवासात निघतात। दरवर्षाप्रमाणे खानदेशातून लाखो भाविक याही वर्षी रखरखत्या उन्हाची पर्वा न करता श्रद्धेने पायी प्रवास करत देवीच्या गडावर पोहोचणार आहेत। या भाविकांमध्ये वृद्ध बालक व महिलांसह मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी सहभागी झालेले आहेत। पायी गडावर जाणाऱ्या या भक्तांसाठी विविध दानशूरांनी रस्त्यात ठिकठिकाणी व गावागावात पाणी व अल्पोपहारासह वैद्यकीय मदतीच्या व्यवस्था तसेच रात्री विश्रामाच्या निशुल्क व्यवस्था केलेल्या आहेत। ध्वज घेऊन बेटावदवरून निघालेले भाविक बामणे, मुडी, मांडळ, कवठळ, न्याहाळूर, धुळे, झोडगे, मालेगाव, दाभाडी, ठेंगेवाडी, देवळा, कळवण, नांदुरी या मार्गाने गडावर पोहोचतील। ही पारंपरिक रूढी आजही सुरू असल्याची संपूर्ण धुळे जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे। चैत्रवासंती नवरात्रात खानदेशातून अनेक भाविक सप्तशृंग देवीवर श्रद्धा भक्ती घेऊन पायी वारीला जातात। श्री स्वयंभू रेणुका देवी मंदिर येथील 200 ते 250 वर्ष पूर्वीची परंपरा आहे। या ठिकाणून पायी वारी करून नेलेला ध्वज सप्तशृंग निवासी देवी ट्रस्ट यांच्याकडे सोपवून दरेगावचे पाटील हे भगवतीच्या शिखरावरती चतुर्दशीला चढवतात। यावेळी जेव्हा खानदेशाचा ध्वज रेणुका देवी मंदिर बेटावद येथील ध्वज सप्तशृंग शिखरावर चढतो तेव्हा भाविकांनी भक्तांनी खानदेशवासियांनी सप्तशृंगगड हा जिंकला आहे, देवीवरती श्रद्धा भक्ती अर्पण केलेले असं भक्तिमय वातावरण त्यावेळी दिसतं। आईचं माहेरघर म्हणून बेटावद येथील रेणुका देवी मंदिर हे सुप्रसिद्ध आहे। तर आज चैत्र शुद्ध अष्टमीला या ठिकाणून गडावर पायी दिंडी ध्वजेसह 100 ते 150 भाविकांसह पायीवारी आज प्रारंभ झाली। धन्यवाद।